यंदा अर्धा जून महिना उलटून गेला तरी राज्यात पावसाचा थेंब नाही। राज्यातल्या काही भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला आणि याच पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली। पण आता मान्सून दांडी मारून बसलाय आणि त्यामुळे राज्यातला शेतकरी आता चिंतेत आहे। अशातच हवामान विभागाच्या नव्या अहवालानं शेतकऱ्यांची आणि नागरिकांची अजून चिंता वाढवली। यंदा एल निनोच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात मान्सूनचा पाऊस कमी पडणार असल्याचं हवामान विभागानं अगोदरच सांगितलंय। पण आता जुलै ऑगस्टमध्येही एल निनोचा प्रभाव तीव्र होणार आहे। यामुळे जर जुलै ऑगस्टमध्ये पावसानं दांडी मारली तर राज्यासह देशात दुष्काळ पडू शकतो। यामुळे शेतकऱ्यांसह शासन प्रशासनाच्याही चिंता वाढल्या आहेत। हवामान विभागाच्या नव्या अहवालात नेमकं काय म्हटलंय, सध्या असलेल्या हवामानावरून राज्यभरात पावसाचं प्रमाण कसं असणार आहे आणि यंदा खरंच कोरडा दुष्काळ पडणार आहे का, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतोय आणि पावसाची आशा मावळत चालली आहे। बळीराजाच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत, मात्र यंदा पावसाबाबतची परिस्थिती चिंताजनक असल्याचे संकेत हवामान अहवालांतून मिळत आहेत। भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार 4 जून ते 18 जून या कालावधीत संपूर्ण देशात केवळ 42.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। साधारणतः सरासरी विचार केला तर याच कालावधीत 72.2 मिलीमीटर पाऊस पडणं अपेक्षित आहे, पण यंदा जवळपास 30 मिलीमीटर पर्जन्य कमी पडलाय। यामुळे देशभरात पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याचं दिसून येतंय। महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून सक्रिय झाला असला तरी एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची वाटचाल संथ गतीनं होत आहे। आता राज्यात उष्णतेची लाट आहे। आज 19 जून रोजी उन्हाची तीव्रता आणि वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून 24 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत। राज्यातील बहुतांश भागांमध्ये उष्णता आणि दमट वातावरण कायम असून मान्सूनची सक्रियता अजूनही अधांतरीच आहे। आता ज्या एल निनोमुळे पावसाचं प्रमाण कमी झाल्याचं बोललं जातंय तो एल निनो इफेक्ट नेमका आहे तरी काय? तर एल निनो ही एक जागतिक हवामान प्रणाली आहे ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील समुद्राचं तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त वाढतं। ही घटना दर 2 ते 7 वर्षांनी निर्माण होते आणि जगभरातील हवामानावर विशेषतः मान्सूनवर त्याचा तीव्र परिणाम होतो। प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते, यामुळे वातावरणातील वाऱ्याच्या हालचाली बदलतात। सामान्यपणे जेव्हा भारतीय उपखंडात पाऊस चांगला होतो त्या काळात पश्चिम प्रशांत महासागराचं तापमान हे पूर्व प्रशांत महासागरापेक्षा कमी असतं। त्यामुळे वारे पश्चिम प्रशांत महासागराकडून भारतीय उपखंडाकडे वाहतात आणि भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो। पण जेव्हा एल निनो सक्रिय होतो तेव्हा या उलट परिस्थिती निर्माण होते। पूर्व प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ होते आणि पश्चिम प्रशांत महासागर त्या तुलनेने थंड राहतो। यामुळे पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढून हवा हलकी होते आणि या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट म्हणजेच कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्यामुळे वारे उच्च दाबाकडून कमी दाबाच्या म्हणजेच दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याकडे वाहतात। यामुळे भारतीय उपखंडाकडे येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यात अडथळा निर्माण होतो किंवा हे मान्सूनचे वारे तेवढे प्रभावी राहत नाहीत। यंदा सुरुवातीला एल निनोचा प्रभाव उशिरा जाणवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, मात्र एल निनो अपेक्षेपेक्षा लवकर सक्रिय झाल्यामुळे अनेक भागांमध्ये पाऊस कमी पडत असल्याचं चित्र दिसून येते। अशातच आता काही हवामान संस्थांनी सुपर एल निनो सक्रिय होणार असल्याचं म्हटलंय, म्हणजेच मान्सूनचा पाऊस अजून कमी होणार आहे। त्यामुळे सुपर एल निनो सक्रिय झाला तर परिस्थिती अजून भयंकर होऊ शकते आणि देशात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। हवामान संस्थांच्या अंदाजानुसार यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एल निनो अधिक प्रभावी होऊ शकतो। जूनमध्ये पावसानं दांडी मारली, जुलै आणि ऑगस्टमध्ये एल निनोचा प्रभाव राहिला तर शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहणार आहे। भारतीय हवामान विभागानेही यंदा मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। संपूर्ण मान्सून हंगामातील पर्जन्यमान हे सरासरीच्या सुमारे 90 ते 92% दरम्यान राहण्याची शक्यता आहे। जर सुपर एल निनो सक्रिय झाला आणि त्याची तीव्रता जुलै ऑगस्टमध्येही जास्त राहिली तर भारतात आणि महाराष्ट्रातही काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या दुष्काळजन्य परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतीला बसणार आहे। महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास संपूर्ण राज्यात खरीप हंगामात शेतकरी पीक लागवड करतात। खरीप हंगाम हा भारतातील मुख्य शेती हंगामापैकी एक असून भारताची अर्थव्यवस्था आणि अन्न सुरक्षा प्रामुख्याने या हंगामातील पिकांच्या उत्पादनावर अवलंबून असते। पण आता जर एल निनोमुळे पावसाचं प्रमाण कमी झालं तर शेती क्षेत्रावर मोठं संकट येणार आहे। नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबत म्हणजे जून ते जुलै दरम्यान खरीप पिकांची पेरणी शेतकरी करतात, पण हवामान विभागानुसार यंदा एल निनो जुलै ऑगस्टमध्येही सक्रिय राहू शकतो असा अंदाज आहे। त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे। जर खरीप हंगामात पावसाचं प्रमाण कमी राहिलं तर भात, सोयाबीन, कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे। राज्यभरात पाणी टंचाई, तलावांमधला घटता साठा आणि पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता निर्माण होऊन मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात। त्याचबरोबर कृषी उत्पादन घटल्यास भाजीपाला, धान्य आणि कडधान्यांच्या किमती वाढून महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। यंदा एल निनो किंवा सुपर एल निनो
इफेक्ट जुलै ऑगस्टपर्यंत सक्रिय राहिला तर राज्यासह देशातील काही भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते जुलै ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण साधारण राहिलं तर खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान होऊन बळीराजाच्या चिंता वाढणार आहेत आणि खरीप हंगामात पाऊस कमी पडला तर तलाव आणि धरणामधला पाणीसाठा कमी होऊन रब्बी हंगामातील पिकांवरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि राज्यभरात पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुढील काही महिने मान्सूनची स्थिती, एल निनोची तीव्रता आणि इतर हवामान घटक यावर राज्यासह देशातील पावसाचं चित्र अवलंबून राहणार आहे. तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करत आहात? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि राज्यातल्या अशाच अपडेटसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.